मित्रांनो, वेळ होती सकाळची 8ची आणि ठिकाण होतं पुणे. पुण्यातील एक असा भरलेला रस्ता, पूर्ण ट्रॅफिक असलेला रस्ता. आता सकाळची वेळ 8ची म्हणजे प्रत्येकाला कामावर जाण्याची घाई असते, प्रत्येकाची गडबड चालू असते. कोण इकडनं घुसतोय, कोण तिकडनं घुसतोय. आता पुण्याची ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे काय प्रकार असतो तो. तर प्रत्येकाला घाई असते आणि प्रत्येकाला कामावर जायचं असतं, प्रत्येकाला धंद्यावर जायचं असतं. आणि अशा वेळेला काय होतं की सकाळच्या 8 वाजता एक कामगार की ज्याचं नाव राम अवतार आहे, तो पायी चाललेला असतो. आणि तो शक्यतो काय करत असतो की ते बिल्डिंगला फरशी बसवण्याचं जे काम असतं, गवंडी काम, हे गवंडी काम, फरशी बसवण्याचं काम तो करत असतो. त्याचं वय साधारणतः 19 वगैरे असं असतं. आणि त्याच्या साईटवर त्याची बरीच लोकं, त्याच्या हाताखालची लोकं ही वाट पाहत असतात या राम अवतारची. आणि त्याला नेमका उशीर झालेला असतो आणि तो घाईघाईत हा चाललेला असतो. बरं, आता एक आडवा रस्ता लागतो आणि या आडव्या रस्त्याला त्याला क्रॉस करायचं असतं. बरं, तो इकडे तिकडे न बघता सरळ बिंदास त्या रस्त्यावर घुसतो. आणि मित्रांनो, काय होतं की रस्त्याने एक दुचाकी येते, त्याच्यावर दोघेजण बसलेले असतात. आणि या दुचाकी आणि हा राम अवतार यांची होते धडक. आणि या धडकीमध्ये राम अवतार खाली पडतो रस्त्यावर आणि हे दुचाकीवाले तेही दुचाकी सहित रस्त्यावर खाली पडतात. पुढे मित्रांनो काय होतं की हा जो राम अवतार आहे याचा खून होतो. आता नेमका म्हणजे त्याच दिवशी नेमका हा खून कोण करतो, का करतो, कसा करतो, खुनाच्या पाठीमागचं रहस्य काय, हे सगळं आपल्याला पाहायचंय या आजच्या मरण म्हणजे काय रे भाऊ या व्हिडिओतून. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या व्हिडिओमध्ये आपण जो सत्य घटना पाहणार आहेत, या सत्य घटनेचं नाव आहे खुनी हाजीर हो. आता जसा हा राम अवतार या रस्त्यावर घुसला तसं या दोघांची टक्कर झाली. ते दुचाकी स्वार आणि राम अवतार दोघेही रस्त्यावर पडले. परंतु नशिबानं एक झालं की यामध्ये म्हणजे कुणाला राम अवतार असेल किंवा हे बाईकवरचे जे दोघे जण असतील ते असतील, यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही मित्रांनो. परंतु जी दुचाकी होती तिचं थोडंसं नुकसान मात्र झालं. आता राम अवतारला कामावर जायची घाई झाली होती. त्याच्या हातातला जो काही डबा होता, टिफिन होता, तो रस्त्यावर अक्षरशः म्हणजे तो उघडला गेला आणि भाजी असेल, चपाती असेल, ते रस्त्यावर सगळं विखुरलं गेलं. त्याचं जे काही जेवण होतं, त्याचं जे काही अन्न होतं ते रस्त्यावर विखुरलं गेलं मंडळी. तरीही जेवणाची पर्वा न करता, त्या डब्याची पर्वा न करता तो तिकडे निघाला होता. परंतु या दोन्ही दुचाकीस्वारांनी त्याला पकडलं आणि पैशाची मागणी केली. आणि जसं राम अवतार पैसे आपल्याला देत नाही हे लक्षात आल्यानंतर या दोघांनी काय केलं की त्या राम अवतारला दोघांच्या मध्ये या दुचाकीवर टाकलं आणि एका निर्जन स्थळी नेलं. तर निर्जन स्थळी नेल्यानंतर या दोघांनी त्या राम अवतारला चांगल्यापैकी दम मारायला सुरुवात केली की मला पैसे द्या, आम्हाला पैसे दे वगैरे वगैरे वगैरे. परंतु त्याच्याकडे पैसेच नव्हते. मग नंतर या दोघांनी काय केलं की त्याचे जे नातेवाईक होते त्या राम अवतारचे, त्या नातेवाईकांचा नंबर घेतला आणि त्या नातेवाईकांना असं झालेलं आहे, तुमच्या माणसामुळं आमच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि त्या बदल्यामध्ये आम्हाला 2000 रुपये द्या, म्हणजे आम्ही गाडीचं काम करून घेऊ, अशी राम अवतारच्या नातेवाईकांकडे मागणी केली. पण नातेवाईकांनी ही या दोघांची मागणी अक्षरशः धुडकावून लावली. आता राम अवतारकडून पण पैसे भेटत नाहीत आणि त्याचे जे नातेवाईक आहेत याच्याकडूनही पैसे भेटत नाहीत. हे सगळं सिद्ध झालं होतं. गाडीचं तर काम करणं गरजेचं होतं. आणि ठीक आहे बाबा, गरीब माणूस आहे, द्या सोडून, आपल्या झाली, त्याची चूक झाली असेल, आपली चूक झाली असेल, आपल्याला ही गाडी कंट्रोल झाली नाही त्या गर्दीमध्ये, हाही एक भाग होता.
असं समजून त्याला ते सोडून द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. या राम अवतारला पुन्हा गाडीवर टाकलं मध्ये आणि एका जंगलामध्ये नेलं. आणि हे जे नेणारे होते तेही 19, 20, 21, 22चेच होते, म्हणजे अगदी सळसळतं रक्त होतं. पण ते बघा, ते हे सळसळतं रक्त कुठल्या पातळीपर्यंत जातंय ते बघा, किती क्षुल्लक कारणांवरून. आता हे जंगलात पोहोचले आणि राम अवतारला त्याने गाडीवरून उतरवलं. आणि मित्रांनो, या राम अवतारचा या दोघा नराधमांनी दोरीने गळा दाबून, दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. आणि तो राम अवतार आहे पुरावा नष्ट करण्यासाठी या दोघांनी त्या राम अवतारच्या चेहऱ्यावर दगडांनी ठेचून ठेचून त्याचा चेहरा अगदी विद्रूप केला. मित्रांनो, ज्या वेळेला हा दगडांनी हे लोक ठेचत होते त्यावेळेला हा राम अवतार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मरण म्हणजे काय रे असतं भाऊ, याच्या यातना हा राम अवतार भोगत होता. मित्रांनो, किती क्षुल्लक कारणांवरून, फक्त 2000 वरून, 2000च्या मागणीसाठी, भरपाईसाठी तुम्ही एका माणसाचा मर्डर करता, एका माणसाचा खून करता. अरे काय ही तुमची बुद्धी, कुठं शेण खायला जाते ही तुमची बुद्धी. युवकांनो, अशा राग जो आहे तुमचा एवढा अनावर होऊ देऊ नका. त्याच्यामधून भलतंच काहीतरी घडतंय. एवढा राग का, कशासाठी? 2000साठी? सगळे साक्षी पुरावे सापडले, पोलिसांपर्यंत ही केस गेली. पोलिसांनी सगळे साक्षी पुरावे सगळं शोधलं आणि या दोघांना कोर्टामध्ये हजर केलं. आणि कोर्टाचा म्हणजे न्यायालयाचा, न्यायाधीशाचा जो चोपदार असतो त्यांनी आवाज दिला, खुनी हजर हो. आणि पोलिसांनी या 2 खुन्यांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने सगळे साक्षी पुरावे तपासले, सगळं झालं. आणि या दोघांना मात्र मंडळी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठवली, प्लस काही काय म्हणतात त्याला दंडही ठोठवला. आता किती साधं, किती क्षुल्लक कारण होतं, किती क्षुल्लक कारण होतं. 2000 रुपये, त्याच्यासाठी तुम्ही आयुष्यभर जन्मठेपेची शिक्षा आता भोगणार आहात. कुठलंही कृत्य करताना डोक्यावर, मेंदूवर नियंत्रण ठेवा आणि मगच ते कृत्य करा. कारण अशा ज्या काही घटना आहेत, सूडबुद्धीच्या ज्या काही घटना आहेत, त्या घटना युवक वर्गांमध्ये जास्त घडत आहेत मंडळी. आणि हे घडण्या पाठीमागे 100% काहीतरी कुणाचा तरी हात असतो. कुणीतरी यांच्या पाठीमागे गॉडफादर असतो. कुणीतरी कुठेतरी त्यांनी हे प्रकार पाहिलेला असतो आणि त्यांना असं वाटत असतं की आपण केलं. या राम अवतारचं जे तोंड आहे, चेहरा आहे, तो दगडाने ठेचला म्हणजे आपल्याला कोणी शोधू शकणार नाही. पण असं नसतं. आरोपी हा आरोपी असतो आणि तो कुठेतरी गुन्हा करताना काहीतरी तो एखादा धागादोरा मागे सोडतो आणि हाच धागादोरा पकडून हे पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आता तुमच्यासमोर लवकरच येतोय, म्हणजे येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन. मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.